ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महामुनी आता या भारतवर्षाचं वर्णन करत आहेत की या भारतवर्षामध्ये सगळ्या जीवांवर असलेली दया, या दयेला वश होऊन भगवंतानी नरनारायणाचा अवतार धारण केला, ते रूप धारण केलं. आणि या भारतवर्षामधल्या संयमशील अशा पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी ते अव्यक्त रूपानं ह्या कल्पाच्या शेवटापर्यंत, अंतापर्यंत इथे तप करीत राहणार आहे. आणि ह्या नरनारायणांचं तप असं आहे की त्यामुळं धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती आणि उपरती ही दिवसेदिवस उत्तरोत्तर वाढत जाऊन शेवटी आत्मस्वरूपाचं ज्ञान त्यांना होईल, आत्मस्वरूपाची उपलब्धी जीवांना होईल. ह्या भारतवर्षामध्ये देवर्षी नारद स्वतः भगवंतांनीच सांगितलेल्या सांख्य आणि योगशास्त्राबरोबरच भगवंताचा महिमा प्रकट करणारं आपलं जे पांचरात्र दर्शन आहे त्याचा सावर्णी मुनींना उपदेश करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि हे ऐकायला या भारतवर्षामधल्या वर्णाश्रम धर्माचा अवलंब करणारी प्रजा तिथे अत्यंत भक्तिभावानं उपस्थित आहे आणि ती सुद्धा भगवान श्री नरनारायणांची उपासना करत आहे. आणि अशा एका मंत्राचा जप आणि असं काही स्तोत्र ते सगळे गात आहेत की ते गाताना ते म्हणतात, ओम नमो भगवते उपशमशीलाय उपरतानात्म्याय नमो किंचन वित्ताय ऋषभाय नरनारायणाय परमहंस परमगुरवे आत्मा रामाधिपते नमो नमः. की भगवंता आपण ओंकार स्वरूप आहात, आपल्या ठिकाणी कोणताही अहंकार नाही, अहंकार रहित आहात. आपण निर्धनांचं धन आहात, शांत स्वभाव अशा ऋषींमध्ये आपण श्रेष्ठ आहात, अशा आपल्याला आमचा नमस्कार असो. भगवान नरनारायण आपण परमहंसांचेही परमगुरु आहात आणि आत्मारामांचेही अधीश्वर आहात, अशा आपल्याला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. कर्तास्य सर्गादिशयो न बध्यते नहन्यते देहतोपि कैहि द्रष्टुर्न दृग्यस्य गुणै विदुष्यते तस्मै नमो सक्त विविक्त साक्षिणे. देवर्षी नारद आपल्या सर्व प्रजेसह सांगतायत की जो विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी सगळ्या अवस्थांचा कर्ता असून सुद्धा कर्तृत्व अहंकार शून्य आहे, जो त्या स्थितीमध्ये आपल्या कर्तृत्वाच्या अभिमानामुळं बांधला जात नाही, जो शरीरात असून सुद्धा शरीराचे जे तहान, भूक इत्यादी गुणधर्म आहेत त्यांना जो वश होत नाही, आणि त्याचप्रमाणे जो स्वतः द्रष्टा आहे, जो सगळं काही पाहू शकतो, असा द्रष्टा असून सुद्धा ज्यांची दृष्टी दृश्याच्या गुणांमुळं दूषित होत नाही, दृश्याच्या दोषांमुळं दूषित होत नाही, अशा असंगाने विशुद्ध साक्षी स्वरूप भगवान आपल्या या नरनारायण रूपाला आमचा नमस्कार असो. इदमहि योगेश्वर योग नैपुणम हिरण्यगर्भो भगवान जगादयत यदंत काले त्वयि निर्गुणे मनो भक्त्या दधितो जित दुष्कले वरहा. देवर्षी नारद म्हणतायत की हे योगेश्वरा, हिरण्यगर्भ भगवान ब्रह्मदेवानी योग साधनाची एक कुशलता हीच सांगितलेली आहे की माणसानं अगदी शेवटच्या क्षणी आपला जो अहंकार आहे, देहाहंकार आहे, देहात्मबुद्धी आहे, ती पूर्णतः सोडून भक्तिपूर्वक अशा
आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये मन लावलं पाहिजे. आणि असं जर जमलं तर हे सर्वात मोठं योग साधनाचं कौशल्य आहे. यथै कामुष्मिक कामलंपटः सुतेषु दारेषु धनेषु चिंतयन् संकेत विद्वान कुकले वरात्ययात यस्तस्य यत्न श्रम एव केवलम. देवर्षी नारद सांगतात की लौकिक आणि पारलौकिक भोगांबद्दल लालसा असणारे जे मूढ पुरुष आहेत, मोहित पुरुष आहेत, की ज्यांच्या ठिकाणी स्त्री पुत्र धन इत्यादी चिंता असल्यामुळं ते सदैव मृत्यूला घाबरतात. पण अशांसारखेच जर विद्वान पुरुष सुद्धा ह्या शरीर सोडण्याच्या गोष्टीला घाबरायला लागले, वास्तविक हे शरीर निंदनीयच आहे, निंद्यच आहे, ते तुच्छच आहे, त्याच्याबद्दल आसक्त राहण्यासारखं या शरीरामध्ये काही नाही. पण तरी सुद्धा एकीकडे विद्वत्ता असून सुद्धा या निंद्य अशा शरीराला सोडून जाण्याचं जर भय त्यांच्या ठिकाणी असेल तर आतापर्यंत जे काही ज्ञान, जी काही विद्वत्ता त्यांनी प्राप्त केली, परब्रह्माच्या साक्षात्कारासाठी जी काही धडपड केली, साधना केली, ते सगळं व्यर्थ श्रमांसारखं गणलं जाईल. तन्नः प्रभोत्वं ककुले वरार्पितां तन्माययाहं ममता मधोक्षज विंध्याम येनाश्व वयं सुदुर्भेदाम विधेयी योगन त्वयिन स्वभावमे. आणि म्हणून भगवान अधोक्षजा, हे नरनारायणा, आपण आम्हाला एकच द्या. काय द्या? तर आपलं जे स्वाभाविक प्रेमरूप आहे, आपल्या ठिकाणी अशा त्या प्रेमरूपाबद्दल आमच्या मनात भक्तियोग निर्माण व्हावा, आत्यंतिक परमप्रेम निर्माण व्हावं, एवढंच आम्हाला द्या, की ज्याच्यामुळं ह्या निंदनीय अशा क्षणभंगूर देहाच्या बाबतीत आपल्या मायेमुळं बद्धमूल असलेली अशी ही जी दुस्त्याज्य अहंता आहे, ममता आहे, ही आमच्या ठिकाणी पूर्णतः नाहीशी होईल. कारण जोपर्यंत देहामध्ये आसक्ती आहे, मी देह आहे, हा देहाभिमान आहे, तोपर्यंत भगवंताची भक्ती होणं केवळ अशक्य आहे. तेव्हा देवर्षी नारद सांगतात की देवा, आम्हाला फक्त तुमचं जे हे परमप्रेमरूप आहे त्याच्याबद्दल आमच्या चित्तामध्ये केवळ भक्तीच निर्माण करावी. कारण ही भक्ती भगवंत फार तर मुक्ती देईल पण भक्ती देणार नाही, असं मागेच ह्या 5व्या स्कंधामध्ये शुकमहामुनी राजाला सांगत होते. याच्यानंतर सुद्धा देवर्षी नारदांनी भगवंताकडे अनेक प्रकारे प्रार्थना केली, त्याचं वर्णन केलं. आणि शुकमहामुनीने सुद्धा या भारतवर्षाचं यथार्थ वर्णन केलंय. ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.